हॅलो माय डिअर फ्रेंड बाळांनो, वेलकम वेलकम. आपण स्टडी करत आहोत ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टम किंवा ह्यूमन युरिनरी सिस्टमचा. याच्यामध्ये आपण काय काय शिकलो आतापर्यंत. आपण युरिनरी सिस्टमची माहिती घेतली. युरिनरी सिस्टम कोणत्या कोणत्या पार्टपासून बनलेली आहे याचा आपण स्टडी केला. जसं की युरिनरी सिस्टम कन्सिस्ट ऑफ 2 किडनीज, 2 युरेटर्स, 1 युरिनरी ब्लॅडर अँड 1 युरेथ्रा. हे पार्ट आपण स्टडी केलेले आहे याचे. आणि ही सगळी जी इन्फॉर्मेशन आपण शिकलो ही आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे, पण ती कंटिन्युअस इन्फॉर्मेशन नाही आहे बाळांनो. तुम्ही जर बुक आपलं टेक्स्टबुक बघितलं असेल स्टेट बोर्डचं, तर त्या टेक्स्टबुक्समध्ये तुम्हाला दिसेल ही सगळी माहिती जी आहे ही फिल इन द ब्लँकच्या पॅटर्नमध्ये दिलेली आहे. बघा तुमच्या समोर दिसेल की किडनीची माहिती आहे, युरेटरची आहे, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, ह्या सगळ्या याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, या सगळ्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पण ते कंटिन्युअस नाही आहे, कुठे कुठे गॅप सोडलेला आहे, तो तुम्हाला भरून काढायचा आहे. तर मला असं वाटतं की आपण जे काही स्टडी केलेलं आहे, मी तुम्हाला जे काही समजून सांगितलेलं आहे त्याच्यानुसार, त्या नॉलेजच्या अकॉर्डिंग तुम्ही हे सगळे गॅप हे भरून काढू शकता. ही सगळे फिल इन द ब्लँक जे काही दिलेले आहे ते सगळं तुम्ही तिथे योग्य माहिती लिहू शकता. तर पटापट तुम्हाला आपल्या जवळचं टेक्स्टबुक घ्यायचं आहे आणि हे सगळं ते फिल इन द ब्लँक्स जे आहे दिलेल्या किंवा जिथे त्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत तिथे योग्य उत्तरं लिहायची आहे. तिथे व्यवस्थित तरुण डिस्क्रिप्शन नोट करून ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा आणखीन आपण काय स्टडी केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. काही इंटरेस्टिंग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काही सेक्शन दिलेले आहे, जसं की यूज युअर ब्रेन किंवा डू यू नो किंवा इंटरनेट माय फ्रेंड. तर अशा टाईपचे काही सेक्शन आहेत. हे सेक्शन आपलं खूप नॉलेज वाढवत असतात, याला इग्नोर करायचं नाही. हे सेक्शन वाचायचे. आणि जर याची माहिती जर तुम्हाला बुकमध्ये नाही भेटली तर तुम्ही गुगल करा, गुगलवर सर्च करा, विकिपीडियावर सर्च करा किंवा कमेंट करून मला सुद्धा विचारू शकता तुम्ही. लक्षात आलं का? पण तसं सोडायचं नाही. हे सेक्शन जे आहे हे जे जरूर ऑब्झर्व करायचे, म्हणजे करायचे, वाचायचे म्हणजे वाचायचेच. तर याच्यामध्ये बघा काय आहे की डू यू नो. आता आपल्याला विचारलं की तुम्हाला माहिती आहे का, मिच्युरेशन बद्दल माहिती दिलेली आहे. मिच्युरेशनचा पार्ट कसा असतो, म्हणजे लघवी, ऍक्ट ऑफ युरिनेशन, मिच्युरेशन, लघवीला जाणे आपल्याला माहिती आहे. मग ही लघवी आपल्याला कशा प्रकारे येते, कशा प्रकारे मग आपला ब्रेन त्याच्यामध्ये, आपला स्पायनल कॉर्ड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, ह्या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. ते आठवायचा प्रयत्न करा. तर त्याच्याच अकॉर्डिंग ही सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला हे माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन बघा काय आहे की ऑलवेज रिमेंबर, हा एक सेक्शन दिलेला ऑलवेज रिमेंबर. तर याच्यामध्ये सांगितलं आहे की जे अंडर 2 इयर्स जे इन्फॅन्ट असतात, जे छोटे बाळ असतात, त्यांना लघवीचं सूद राहत नाही. ते पॅन्टमध्ये झोपेमध्येच लघवी करून टाकतात. त्यांना लघवी आली हे सांगता येत नाही, कारण की ते लघवीचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये जे मिच्युरेशनची जी प्रोसेस आहे ती इनव्हॉल्युंटरी असते 2 वर्षाचं होईपर्यंत ते बाळ. मग जसं ते बाळ मोठं होईल, ग्रो होईल, मग ते सांगायला लागते आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना किंवा आणखीन घरामध्ये कोणी असेल की मला लघवी आलेली आहे, लघवीला न्या. तोपर्यंत त्यांना काही सांगता येत नाही, कारण की ते जे सेन्सेशन, जे सेन्सरी ऑर्गन्स असतात, त्यांचे जे न्यूरॉन्स असतात त्यांचे ते एवढे डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना लघवीचं सांगता येत नाही. तर ही माहिती जी आहे ही मी तुम्हाला सांगितली होती. ही सुद्धा लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन बघा काय आहे की इंटरनेट माय फ्रेंड मध्ये विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? फाइंड आउट व्हॉट इज फ्लोटिंग किडनी. फ्लोटिंग किडनी काय आहे? आपण किडनी शिकलेलं आहे. किडनी आपल्याला 2 आहे, दोन्ही साईडला आहे. आपल्या वर्टिब्रल कॉलमच्या लेफ्ट किडनी, राईट किडनी असं नाव दिलेलं आहे. पण आता फ्लोटिंग किडनी आपल्याला माहीतच नाही फ्लोटिंग किडनी काय. तर फ्लोटिंग म्हणजे काय? फ्लोटिंग म्हणजे असं तरंगत असलेला फ्लोटिंग. तर ही फ्लोटिंग किडनी काय असते? तर बाळांनो बऱ्याचदा काय होते की किडनी जी आहे आपली जागा सोडते, आपली पोझिशन सोडते आणि ती खाली येऊन जाते. राईट. तर त्या किडनीला म्हटलं जातं फ्लोटिंग किडनी. ती अशी तरंगते खाली येऊन. बघा दोन्ही साईडला अशा 2 किडनी असतात ना, लेफ्ट किडनी, राईट किडनी, पण त्यातली एखादी किडनी जी आहे ती खाली सरकून जाते, पेल्विक कॅव्हिटीमध्ये येऊन जाते खाली. तर त्याला फ्लोटिंग किडनी असं म्हटलं जातं. या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल ते फ्लोटिंग किडनीचं ही डायग्राम आहे. डायग्राम म्हटल्यापेक्षा हे पिक्चर आहे फ्लोटिंग किडनीचं. आणि ही जी फ्लोटिंग किडनीची जी ही आहे काय म्हणू आपण ॲबनॉर्मॅलिटीज आहे ती ॲक्च्युली, तर ती फिमेलमध्ये आपल्याला जास्त करून बघायला भेटते. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. फ्लोटिंग किडनी म्हणजे काय? किडनी आपली जागा सोडते आणि ती अशी लटकल्यासारखी होते, खाली येऊन जाते ती. तर त्याला फ्लोटिंग किडनी असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण बघा किडनीचा लॉन्जिट्युडनल सेक्शन आपल्याला शिकायचा. किडनीचा आपण एक्सटर्नल जो काही स्ट्रक्चर आहे किडनीचं ते आपण सगळं शिकलेलं आहे. आपण किडनीचा जो एक्सटर्नल मॉर्फॉलॉजीचा स्टडी आहे तो केलेला आहे. किडनीचे शेप, साईज,
साईज वगैरे आपण त्याच्या सगळ्याबद्दल लास्ट काही लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे, त्याबद्दल सगळं जाणून घेतलेलं आहे. आता किडनीच्या आत आपल्याला घुसायचं की किडनीच्या आतमध्ये काय आहे, किडन्या कशा काम करतात. तर हे सगळं समजायसाठी किडनी कशी काम करते, आपली फंक्शन कशी करते हे समजायसाठी किडनीच्या आत जावं लागेल. आणि किडनीच्या आत जेव्हा आपण जाऊ तेव्हा जे स्ट्रक्चर आपल्याला दिसेल तर त्या स्ट्रक्चरवरून आपण सांगू शकतो की किडनी अशा प्रकारे काम करते. म्हणून आपल्याला किडनी कसं काम करते, किडनी कशी फंक्शन करते हे समजायसाठी किडनीच्या आत जाणे आवश्यक आहे. तर किडनीच्या आत जायला काय करावं लागेल, आपल्याला किडनीचं डिसेक्शन करावं लागेल. आपल्याला डिसेक्शन म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला किडनीला कट करावं लागेल, त्याच्या पार्टला ऑब्झर्व करावं लागेल. आता जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर आडवा सेक्शन झाला, पण आपल्याला आडवा किडनी बघायची नाही, आपल्याला किडनीचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन घ्यायचा आहे. आपल्या बुकमध्ये विचारलेलं आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे किडनीचा हा लॉन्जिट्युडिनल सेक्शनची तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेली आहे, 9 किंवा 10 मध्ये तुम्हाला असेल, म्हणजे तुम्हाला आठवते का ते बघायचं आहे. कॅन यू रिकॉल असा सेक्शन विचारलेला आहे आणि सांगितलंय जी डायग्राम दिलेली आहे की ऑब्झर्व करा आणि त्याला लेबलिंग करा, त्याला नाव द्यायचा प्रयत्न करा. तर ही डायग्राम आहे दिलेली, त्याला तुम्ही लेबलिंग करता येते का, तुम्हाला आठवते का, पहा बघा, तुम्हाला तुमच्या प्रिव्हियस नॉलेजच्या अकॉर्डिंग हे सगळं आठवते का, व तुम्हाला बघा. तर आता आपल्याला किडनीचा इंटरनल स्टडी करायचा आहे. आणि किडनीचा इंटरनल स्टडी म्हणजे काय की त्याच्यासाठी आपल्याला किडनीचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन घ्यायचा आहे, LS घ्यायचा आहे. ते LS किंवा लॉन्जिट्युडिनल सेक्शनची मी डायग्राम बोर्डवर ड्रॉ केलेली आहे, आपल्या बुकमध्ये सुद्धा ती डायग्राम आहे, याचं डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा सगळे बाळांनो तुम्ही की डायग्राम काढायच्या अगोदर त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करत चला की कोणत्या पार्टला काय काय नाव दिलेले आहे, ती डायग्राम कशी केलेली आहे. कारण की नीटमध्ये CET मध्ये डायग्राम दिलेले असतात आणि त्याच्या लेबलिंगवर क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही CETचे नीटचे क्वेश्चन बघा, तुम्हाला डायग्राम आलेल्या दिसतील, त्या डायग्राम तुम्हाला फुलफिल करायच्या, डायग्राम विचारल्या जातात बाळांनो, डायग्राम तशा सोडायच्या नाही. तुम्हाला थेअरीच्या पेपरमध्ये पण कामात पडणार आहे आणि तुम्हाला नीट CET मध्ये सुद्धा डायग्राम कामात पडणार आहे. तर डायग्राम आधी ऑब्झर्व करा. हे जेव्हा आपण LS लॉन्जिट्युडिनल सेक्शन जेव्हा आपण या किडनीचा शिकणार तर त्याच्या अगोदर तुम्हाला ही डायग्राम ऑब्झर्व करायची आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती डायग्राम दिलेली आहे आणि जे आपलं ॲप आहे त्या ॲपमध्ये मी ते टेक्स्टबुक अपलोड केलेलं आहे. ते टेक्स्टबुक तुम्हाला असं आता हातात घेऊन वाचायची आवश्यकता नाही, ते मोबाईलमध्येच ते टेक्स्टबुक आहे. तर ते मोबाईलमध्ये त्या टेक्स्टबुकमध्ये जा, तुम्ही बघा आणि आपली जे नोट्स आहे त्या नोट्समध्ये सुद्धा ती डायग्राम आहे, तर ती व्यवस्थित ऑब्झर्व करा. आणि बाळांनो जेव्हा तुम्ही थेअरीच्या पेपरमध्ये डायग्राम काढाल तेव्हा आणखीन एक गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो की डायग्राम जी आहे ही इधर लेफ्ट साईड एक तर राईट साईडलाच काढायची आहे, बिलकुल अशी मधात डायग्राम कधीही काढायची नाही. हा पॅटर्न तुम्हाला मी सांगतो, योग्य पॅटर्न आहे हा. पेपर डिस्क्राईब करायचा, पेपर रायटिंग करायचा. तर डायग्राम तुम्हाला एकतर या साईडला काढायची आहे, तुमचा जो पेपर असतो, ठीक आहे, तुमचं जे नोटबुक किंवा पेपर जे काय असेल लिहायसाठी, तर डायग्राम त्याच्या या साईडला एक तर मग या साईडला काढायची आहे, बिलकुल मध्ये डायग्राम काढायची नाही. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला लक्षात आलं. आता डायग्राम जर समजा आपण बोर्डच्या किंवा तुमच्या बुकच्या या साईडला काढली, नोटबुकच्या या साईडला डायग्राम काढली, तर त्याला नावं जे आहे ते कम्प्लिटली या साईडला आले पाहिजे. लक्षात ठेवा, डायग्राम जर या साईडला काढली तर नावं सगळे, त्याची लेबलिंग सगळे या साईडला आले पाहिजे. जर या साईडला लेबलिंग बसले नाही, समजून चला की डायग्राम मोठी आहे, लेबलिंग पूर्णच्या पूर्ण लेबल याला बसत नाही, पूर्ण नावं या साईडला देता येत नाही, तर मग राहिलेले नावं या साईडला तुम्ही देऊ शकता. पण तुम्ही असं कधीच करायचं नाही की एक लेबल या बाजूला आणि दुसरं लेबल या बाजूला, एक नाव या बाजूला दुसरं नाव या बाजूला, असं कधीही करायचं नाही बाळांनो, तुम्हाला मार्क कमी येतील. हे थेअरीसाठी मी तुम्हाला सांगत आहोत. तसं पण या अशा पॅटर्ननी जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर तुम्हाला व्यवस्थित तऱ्हेनं त्या डायग्राम समजतात, व्यवस्थित तऱ्हेने त्या लेबल तुमच्या डोक्यामध्ये राहतात. नाहीतर काय होईल, एक लेबल या बाजूला एक लेबल या बाजूला, तर सगळा गोंधळ होईल, लेबलिंग तुम्हाला व्यवस्थित जमणार नाही, तुम्ही विसरून जाल. म्हणून व्यवस्थित काय करायचं, डायग्राम एकतर या साईडला जर डायग्राम घेतली तर सगळे लेबल या साईडला आले पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? तर अशा तऱ्हेनं हा पॅटर्न ठेवायचा आहे. तर आपण आता स्टडी करायचा, आपल्याला किडनीच्या आतमध्ये जायचं आहे, किडनीचं लॉन्जिट्युडिनल सेक्शन घ्यायचं आहे. लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणजे का, LS शॉर्ट मध्ये म्हणतात त्याला, म्हणजे असं कापायचं आपल्याला किडनीला, कसं उभं, लॉन्जिट्युडिनल अलॉंग दी लेंथ म्हणतात त्याला, पूर्ण लेंथनी असं उभं कापायचं आहे. जर TS असता ट्रान्सफर सेक्शन तर आडवं कापलं असतं, पण आडवं कापून फायदा नाही. किडनीचं आपल्याला आतलं स्ट्रक्चर जर पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याला उभं कापावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन घ्यायचा आहे, म्हणजे असं कापायचं आहे बाळांनो. लक्षात आलं का? LS सेक्शन घेतल्यानंतर मग जेव्हा आपण किडनीला असं उभं कापू, LS सेक्शन त्याचा घेऊ, तेव्हा असं स्ट्रक्चर
स्ट्रक्चर आपल्या समोर दिसतं. हे स्ट्रक्चर काही आपल्याला नवीन नाही, तुमचं 9-10 मध्ये झालेलं आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा, आठवायचा प्रयत्न करा. आता काय काय दिसते आपल्याला जेव्हा आपण किडनीचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतो, उभं जेव्हा आपण त्या किडनीला कापतो तर काय दिसते, तर किडनीचे आपल्याला मेनली 2 पार्ट दिसतात. किडनी ही आतून 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. 2 पार्ट किडनी इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, इंटरनली 2 पार्ट. कोणते आहे 2 पार्ट किडनीचे, तर बाळांनो लक्षात ठेवा, सगळ्यात आउटर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो की ही फॉर एक्झाम्पल ही काय आहे किडनी, तर किडनीचा हा आहे आउटर पार्ट. कोणता आहे, हा आहे आउटर पार्ट. तर या आउटर पार्टला म्हणणार आपण कॉर्टेक्स. काय म्हणणार याला, कॉर्टेक्स. आणि हा जो आतला पार्ट आहे किडनीचा याला म्हणतात मेड्युला. काय म्हणतात याला, मेड्युला. लक्षात ठेवायचं बाळांनो, मेड्युला म्हणजे आतला पार्ट असतो आणि कॉर्टेक्स म्हणजे आउटर पार्ट असतो, ज्याला मराठीत आपण मगज सुद्धा म्हणतो. मगज असते ना, मगज, नारळाचं मगज, पेरूचं मगज, बाहेरचा आउटर जो पार्ट असतो त्याला आपण मगज असं म्हणतो मराठीत, किंवा त्याला कॉर्टेक्स. मगज वेगळं सोडून द्या, त्याला कॉर्टेक्स असं नाव लक्षात ठेवा. कॉर्टेक्स आणि मेडुला हे वर्ड लक्षात ठेवायचे बाळांनो. कॉर्टेक्स नुसता किडनीचाच, मेड्युला नुसता किडनीचाच नसतो, ब्रेनचा सुद्धा कॉर्टेक्स असतो, ब्रेनचा सुद्धा मेड्युला असतो, लिव्हरचा सुद्धा कॉर्टेक्स असतो, लिव्हरचा सुद्धा मेड्युला असतो. लक्षात आलं का, हे वर्ड कधीही चेंज होत नाही. कोणतेही स्ट्रक्चर घ्या आपल्या बॉडीमधलं, जर इथे तर आपण किडनी घेतली, पण जर आपण समजा ब्रेन घेतला, कन्सिडर करा आता हा आहे आपला ब्रेन, ठीक आहे, हा आहे आपला ब्रेन. तर ब्रेनचा हा जो पार्ट आहे, आउटर जो पार्ट आहे ब्रेनचा, याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, कॉर्टेक्स. आणि ब्रेनचा जो इनर पार्ट आहे त्याला मेड्युला असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा बाळांनो, तर हे वर्ड कधीही विसरायचे नाहीत. जेव्हा तुम्हाला कॉर्टेक्स वर्ड येईल तर समजून चालायचं आउटर सरफेस, बाहेरचा सरफेस म्हणजे कॉर्टेक्स, आणि इनर सरफेस, आतला सरफेस म्हणजे मेड्युला. लक्षात आलं का आता, तर मेड्युला आणि कॉर्टेक्स हे नुसतं किडनीसाठीच लिमिटेड नाही, हे वर्ड तुम्हाला ब्रेनमध्ये पण यूज होतील. हे वर्ड तुम्हाला बाकी जे काय आपण पार्ट शिकणार बॉडीचे त्याच्यामध्ये सुद्धा हे पार्ट यूज केले जातात. तर नेहमी लक्षात ठेवायचं मेड्युला आणि कॉर्टेक्सचा रिलेशन कशाशी आहे, समजलं ना आता. तर बघा आता इथे या डायग्राम मध्ये बघा, तर किडनीचा आपला हा जो आउटर सरफेस तुम्हाला दिसतो याला काय म्हटलं, याला कॉर्टेक्स असं म्हटलं, किंवा रिनल कॉर्टेक्स असं म्हणतात. याला काय म्हणतात, याला रिनल कॉर्टेक्स. आणि हा जो रिनल कॉर्टेक्स हा जो पार्ट तुम्हाला दिसतो आउटर, हा रेड कलरचा आहे. कसा कलरचा आहे, रेड. तुम्ही आतून जर बघितलं याला तर याचा कलर आहे कॉर्टेक्सचा रेड कलरचा. याला रिनल कॉर्टेक्स असं म्हटलं जातं किंवा कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. तर हा जो रिनल कॉर्टेक्स किंवा हा जो आपला किडनीचा जो कॉर्टेक्स पार्ट आहे तर हा कसा कलरचा दिसतो तुम्हाला, हा रेड कलरचा आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा हा किडनीचा इंटरनल पार्ट आहे. हा तर कॉर्टेक्स झाला. आता हा आतला पार्ट जो आहे याला आपण मेड्युला म्हणतो, याला रिनल मेड्युला सुद्धा म्हटलं जातं. आतला पार्ट काय, हा रिनल मेड्युला आहे. लक्षात ठेवा, आतल्या पार्टला काय म्हटलं, मेड्युला. किडनीचा आतल्या पार्टला काय म्हटलं, रिनल मेड्युला. आणि बाहेरचा जो पार्ट आहे, आउटर पार्ट आहे, त्याला रिनल कॉर्टेक्स असं म्हणतात. बघा इथे नोट केलेला आहे, लेबलिंग केलेलं आहे, रिनल कॉर्टेक्स. आतला पार्ट आहे रिनल मेड्युला. हा रिनल मेड्युला आतला मधातला पार्ट. लक्षात आलं का. त्यानंतर हा जो मेड्युला आहे, रिनल मेड्युला, हा जो आतला पार्ट आहे हा पेल रेड कलरचा आहे. कसा कलर दिलेला आहे याचा, पेल रेड, म्हणजे थोडासा फिक्का असा रेडिश कलर आहे, जास्त डार्क नाही, फिक्का आहे. पेल म्हणजे का, फिक्का फिक्का कलर आहे त्याचा, पेल रेड कलर आहे. आणि जो रिनल कॉर्टेक्स आहे, जो आउटर पार्ट आहे तो रेड आहे, आणि बाहेरचा आतला पार्ट कसा आहे, पेल रेड असा आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं. कलर बिलर बद्दल एवढं लक्षात नाही राहिलं चालते, पण डिस्क्रिप्शन मध्ये ते आलेले आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला इथे 2 गोष्टी समजल्या की जे किडनीचं जर आपण सेक्शन घेतला तर किडनीला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. किडनी आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड झालेले दिसते. एक म्हणजे किडनीचा जो आउटर पार्ट आहे, जो पेरिफेरल पार्ट आहे त्याला म्हटलं जातं रिनल कॉर्टेक्स, आणि किडनीचा जो आतला पार्ट आहे, जो इनर पार्ट आहे किडनीचा, त्याला म्हटलं जातं रिनल मेड्युला. आतला मेड्युला, बाहेरचा कॉर्टेक्स. तर ठीक आहे. तर आता हा जो कॉर्टेक्स आहे रेड कलरचा आहे, मेड्युला जो आहे आतला पार्ट हा पेल रेड कलरचा आहे. त्यानंतर आता बघा की या किडनीला इथे मधामध्ये असा नॉच असतो. ऐकलं आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलं आहे की किडनीला असं नॉच लाईक असं इथे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. हे काय म्हणतात त्याला, आठवा. कमेंट करून मला जरूर तुम्ही सांगा की काय म्हणतात या नॉच लाईक स्ट्रक्चरला. इथे असा आतमध्ये असा खोलगट असा भाग आहे, नॉच आहे, खोलगट भाग म्हणतात त्याला, नॉच. तर या नॉचला काय म्हटलं जातं हे आठवा आहे, कारण याच्यावर क्वेश्चन सुद्धा होतं. तर तुम्हाला दिसते हा जो नॉच लाईक पार्ट आहे याच्यामधून युरेटर बाहेर आलेला आहे. युरेटर म्हणजे लघवीची नडी. इथे पूर्ण युरिन तयार झाल्यानंतर युरेटरमधून ती बाहेर येणार, मग युरेथ्रामध्ये जाणार, आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये जाणार. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हा आहे युरेटर, या इथून या नॉचमध्ये गेलेला. त्यानंतर या आपल्या
किडनीला, दोन्ही किडनीला ब्लड सप्लाय करायला ज्या आर्टेरी आहे त्या आर्टेरीला म्हटलं रिनल आर्टेरी. लक्षात ठेवायचं. काय म्हणतात, किडनी जी असते आपली त्या किडनीला, फॉर एक्झाम्पल ही आपली किडनी आहे, या किडनीला ब्लड सप्लाय करायला जी आर्टेरी आहे, जी ब्लड व्हेसल्स आहे, तिला रिनल आर्टेरी असं म्हणतात. काय म्हटलं जातं त्याला, रिनल आर्टेरी. तर आता तुम्हाला इथे दिसेल की या नॉचमधून ही किडनीला ब्लड सप्लाय करणारी ही आर्टेरी गेलेली आहे, हिला म्हटलं रिनल आर्टेरी. आणि इथे तयार झालेली युरिन, लघवी बाहेर यायसाठी ही जी ट्यूब आहे हिला म्हटलेलं आहे युरेटर. तर इथे काय नॉच आहे, तर नॉचला काय म्हणतात तर ते तुम्हाला कमेंट करून मला तुम्ही सांगा. त्यानंतर आता इथे बघा तुम्ही की या आतमध्ये तुम्हाला असं पिरॅमिड सारखं काही स्ट्रक्चर दिसतं. काय दिसतं, पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर दिसतं. तिला रिनल पिरॅमिड्स असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, याला रिनल पिरॅमिड्स असं म्हटलं जातं. जसे पिरॅमिड असतात ना, इजिप्तचे पिरॅमिड तुम्हाला माहित असतील, त्या पिरॅमिड सारखं हे स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला रिनल पिरॅमिड असं म्हणतात. आणि या पिरॅमिडचा, हे जे रिनल पिरॅमिड्स आहे, या रिनल पिरॅमिडचे हे आहे बेस. लक्षात ठेवा, हा जो इकडची साईड आहे, ही जी इकडची साईड आहे याला बेस म्हटलं जातं. पिरॅमिडचा हा बेस आहे आणि पिरॅमिडचा हा एपेक्स हा पार्ट आहे, एपेक्स किंवा हा टीप आहे. तर लक्षात आलं तुम्हाला. तर या मेड्युलामध्ये आपल्या काय दिसते तुम्हाला, या मेड्युलामध्ये पिरॅमिड सारखं स्ट्रक्चर दिसतं आणि हे पिरॅमिडचा हा जो पार्ट आहे याला, या पिरॅमिडचा हा आहे बेस आणि हा पिरॅमिडचा आहे एपेक्स. आणि या एपेक्सला दिसते तुम्हाला पिरॅमिडच्या की इथं काही पॅपिली सारखं स्ट्रक्चर आहे, याला रिनल पॅपिली असं म्हणतात. काय म्हणतात, हा पिरॅमिड बघा, हा पिरॅमिड आहे आणि या पिरॅमिडच्या समोर, या पिरॅमिडच्या टिपला, या टोकाला पॅपिली सारखं स्ट्रक्चर आहे आणि त्या पॅपिलीला काय म्हणतात, रिनल पॅपिली. काय म्हणतात, रिनल पॅपिली. एक असलं तर पॅपिला. लक्षात ठेवायचं, प्लुरल सिंग्युलर. एकच असलं तर पॅपिला आणि जास्त असले तर पॅपिली. तर आता एक आहे म्हणून पॅपिला आणि हे जास्त आहेत म्हणून काय म्हटलं, 1 2 3 तर पॅपिली. लक्षात ठेवायचं. पॅपिली म्हणजे काय असते, नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, पॅपिली हा वर्ड बऱ्याचदा येतो आपल्या बायोलॉजीमध्ये. पॅपिली म्हणजे काय, एखाद्या बॉडीचं जे आउटर, जे एखादं प्रोट्रुडिंग स्ट्रक्चर असतं त्याला आपण पॅपिली असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आता की ही एखादी एक बॉडी आहे, ठीक आहे, ही बॉडी आहे आणि याचं हे असं बाहेर आलेलं हे स्ट्रक्चर आहे, हे बाहेर आलेलं एक स्ट्रक्चर आहे, याला पॅपिली असं म्हटलं जातं किंवा पॅपिला असं म्हटलं जातं. तर लक्षात आलं का तुमच्या की कोणतंही एखादं मेन असं स्ट्रक्चर आणि त्या मेन स्ट्रक्चरचा एखादा बाहेर आलेला पार्ट त्याला काय म्हटलं जातं, त्याला पॅपिला असं म्हटलं जातं. पॅपिला हा सिंग्युलर आहे, जास्त असले तर पॅपिली. लक्षात आलं. तर पिरॅमिडच्या खाली काय आहे, कुठे दिसतात पिरॅमिड बघा, हे इजिप्तचे पिरॅमिड, या पिरॅमिडच्या खाली काय आहे, पॅपिली, पॅपिला प्रेझेंट आहे, रिनल पॅपिला असं म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर बघा की हा जो कॉर्टेक्स पार्ट आहे याला काय म्हटलं, रिनल कॉर्टेक्स. हा रिनल कॉर्टेक्स या आतमध्ये सुद्धा घुसलेला आहे बघा, हा आतमध्ये पण आलेला आहे आणि या आतमध्ये मग असे याचे कॉलम तयार झालेले दिसतात तुम्हाला. कॉलम, हा कॉलम, हा कॉलम, हा कॉलम आहे ना, हा कॉर्टेक्स आतमध्ये घुसलेला आहे. इकडे बघा, हा घुसलेला आहे, हा कॉर्टेक्स इथे आतमध्ये घुसलेला आणि कॉलम तयार झालेला आहे. याला रिनल कॉलम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिनल कॉलम, किंवा याला आणखीन एक नाव आहे कॉलम ऑफ बर्टिनी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन सुद्धा विचारतात. तर तुम्हाला दिसते या दोन पिरॅमिडच्या मधात हा जो कॉलम आहे, ही जी आतमधली खोलगट जागा आहे दोन पिरॅमिडच्या मधात, त्याला काय म्हटलं जातं, कॉलम ऑफ बर्टिनी किंवा रिनल कॉलम असं म्हटलं जातं. हा आहे रिनल कॉलम किंवा कॉलम ऑफ बर्टिनी. एक सायंटिस्ट आहे त्याच्या नावाने बर्टिनी नावाचा, त्याचं नाव या स्ट्रक्चरला दिलेलं आहे, कॉलम ऑफ बर्टिनी. लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर बघा तुम्हाला असे इथे कप लाईक छोटे छोटे असे स्ट्रक्चर दिसतात. या कप लाईक छोट्या स्ट्रक्चरला मायनर कॅलिक्स असं म्हटलं जातं. बघा, कॅलिक्स एक असला तर कॅलिक्स आणि जास्त असले तर कॅलिसेस. लक्षात ठेवा, हे कॅलिक्स म्हणजे सिंग्युलर आहे आणि कॅलिसेस म्हणजे प्लुरल आहे. जर एकच कप लाईक स्ट्रक्चर असलं तर आपण त्याला कॅलिक्स म्हणणार आणि जास्त असले तर कॅलिसेस असं म्हणणार. आता मग तुम्हाला दिसते इथे असं कप लाईक जे स्ट्रक्चर आहे त्याला मायनर कॅलिक्स असं म्हटलं. आता हे मायनर कॅलिक्स जे आहेत, खूप सारे मायनर कॅलिक्स एकमेकाला जॉईंट होऊन जातात आणि त्याच्यापासून तयार होतो मेजर कॅलिक्स. जशी तुम्ही बघितलं असेल, एक मोठी पाईपलाईन आलेली आहे आणि त्या पाईपलाईन ती पाईपलाईन जी आहे ती छोट्या छोट्या पाईपलाईन पासून तयार झालेली आहे. अशा टाईपचं ते स्ट्रक्चर असते. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता कसं की बघा की ही एक पाईपलाईन आलेली आहे बघा, ही इकडून पाईपलाईन आलेली आहे आणि ही सुद्धा एक पाईपलाईन आलेली आहे. त्यानंतर या सगळ्यांपासून एक मोठी पाईपलाईन तयार झालेली आहे. ही मोठी पाईपलाईन आहे, ही मोठी पाईपलाईन. लक्षात आलं. तर ज्या छोट्या छोट्या पाईपलाईन आहेत त्या छोट्या पाईपलाईनला मायनर कॅलिक्स असं म्हटलं. काय म्हटलं, मायनर कॅलिक्स. म्हणजे ह्या काय आहेत, मायनर कॅलिक्स आहे. आणि या मायनर कॅलिक्स एकमेकाला जुळल्या आणि त्याच्यापासून काय तयार झालं, मेजर कॅलिक्स म्हणजे मोठी पाईपलाईन. म्हणजे कोणती तयार झाली बघा इथे, मेजर कॅलिक्स.
बघा ह्या छोट्या छोट्या कॅलिक्स एकमेकाला जुळल्या, मायनर कॅलिक्स, आणि त्याच्यापासून तयार झालं मेजर कॅलिक्स. हे इथे मोकळी जागा, अशा ट्यूब, मोठी ट्यूब अशी तयार झाली. ठीक आहे. आता हा जो मेजर कॅलिक्स आहे, हा मेजर कॅलिक्स अशा मोठ्या इथे असा कॅव्हिटीमध्ये ओपन होतो. इथे मोठी अशी कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं रिनल पेल्विस किंवा रिनल सायनस म्हणतात. सायनस म्हणजे का कॅव्हिटी. लक्षात ठेवायचं नेहमी, सायनस हा वर्ड आला की समजून चालायचं, किंवा पेल्विस हा वर्ड आला की समजून चालायचं. कॅव्हिटी होते, त्याचा मिनिंग काय, कॅव्हिटी, रिकामी जागा, पोकळी म्हणतो ना आपण त्याला मराठीमध्ये, पोकळी किंवा कॅव्हिटी. तर तुम्हाला दिसेल की बघा मायनर कॅलिक्स काय आहे, मायनर कॅलिक्स पासून मेजर कॅलिक्स तयार झाले, मेजर कॅलिक्स एकमेकाला जुळून इथे ओपन झाले. या रिकाम्या जागेमध्ये हे मेजर कॅलिक्स आले, आणि इथे आहे काय, पोकळी आहे. इथे काय आहे, पोकळी, आणि या पोकळीमध्ये हे मेजर कॅलिक्स जाऊन ओपन झाले. हे सगळे मेजर कॅलिक्स या पोकळीमध्ये जाऊन ओपन झाले. आणि या पोकळीला काय म्हटलं जातं, या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं, या कॅव्हिटीला रिनल पेल्विस किंवा रिनल सायनस असं म्हटलं जातं. बाळांनो लक्षात आलं का? तर असं हे बिलकुल सिंपल स्ट्रक्चर आहे आपल्या किडनीचा. किडनीच्या आतमध्ये जर आपण घुसलो तर आपल्याला असं सिंपल स्ट्रक्चर दिसतं. एवढं सिंपल त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये काहीही विशेष असं नाही आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. 2-3दा तुम्हाला न बघता ही डायग्राम काढून बघायची आहे. कोणत्या पार्टला काय नाव आहेत हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्हाला सगळी डायग्राम समजून येईल. आता बघा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला स्ट्रक्चर या किडनीचं शिकायचं आहे, आणि ते आहे नेफ्रॉन. आपल्या किडनीचं मेन काम काय आहे, तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं की किडनी काय करते की आपल्या ब्लडमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत, ज्या काही इम्प्युरिटीज आहेत, जो काही कचरा आहे आपल्या ब्लडमध्ये, आपल्या बॉडीमध्ये, त्या ब्लडला ही किडनी फिल्टर करायचं काम करते, गाडायचं काम करते. फिल्टर म्हणजे गाडून, जसं आपण पाणी कसं गाडून घेतो, कचरा बाहेर काढून टाकतो, तसं किडनी काय करते, आपल्या ब्लडला गाडून टाकते, फिल्टर करते, आणि तो सगळा कचरा जो आहे तो लघवीमधून, आपल्या युरिनमधून, बॉडीमधून बाहेर फेकून देते. तर मग आता ह्या किडनी जे आहेत, ह्या किडनीचा हे काम करायसाठी या किडनीमध्ये काही ट्युब्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, काही छोटं छोटं ट्यूब सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, आणि त्याला नेफ्रॉन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना? त्याला नेफ्रॉन्स असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, जे किडनीचं जे मेन काम आहे ते कोण करतं? नेफ्रॉन्सच करतात. किडनी जे काम करते ना, किडनी जे फंक्शन करते, ॲक्च्युलीमध्ये ते किडनीचं काम कोण करते? नेफ्रॉन्स. किडनीमध्ये नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. नेफ्रॉन्स कसे आहेत? ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, ट्यूब सारखे आहेत. लक्षात ठेवा, ट्युब्युलर म्हणजे काय? ट्यूब सारखे स्ट्रक्चर आहे. छोट्या ट्यूब जे असतात अशा ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे नेफ्रॉन. आणि आपल्या प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख एवढे नेफ्रॉन असतात. किती? 10 लाख, 1 मिलियन एवढे नेफ्रॉन्स असतात. लक्षात ठेवायचं बाळांनो, प्रत्येक किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स आहेत? 10 लाख किंवा 1 मिलियन. हे नेफ्रॉन्सच या आपल्या ब्लडला फिल्टर करतात. हे नेफ्रॉन्सच आपल्या ब्लडला गाडायचं काम करत असतात. लक्षात ठेवा बाळांनो, किडनीचं फंक्शन म्हणजेच कोणाचं फंक्शन आहे? नेफ्रॉनचं. म्हणूनच किडनीच्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं, किडनीच्या स्ट्रक्चरच्या स्टडीला म्हटलं जातं नेफ्रोलॉजी. हा वर्ड आलेला आहे नेफ्रॉन्सवरूनच. तर हे जे नेफ्रॉन्स आहेत हे किडनीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणून ओळखल्या जातात. लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन सुद्धा येतात की किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणतं आहे, किडनी कोणाच्या मार्फत काम करते. तर किडनी जी आहे, किडनी कोणामार्फत काम करते? नेफ्रॉन्स. किडनीमध्ये नेफ्रॉन्स प्रेझेंट आहे, ट्यूब सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. किती नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत किडनीमध्ये? बारीक बारीक. किडनीच तर एवढी आहे, त्या एवढ्याशा किडनीमध्ये 10 लाख एवढे नेफ्रॉन्स आहेत प्रत्येक किडनीमध्ये. म्हणजे आपल्या 2 किडनीमध्ये 20 लाख एवढे नेफ्रॉन्स आहेत. ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहेत. हे ट्यूब सारखं स्ट्रक्चर, हे नेफ्रॉन आपल्या ब्लडला फिल्टर करतात, आपल्या ब्लडला गाडतात, सगळं ब्लड प्युअर करतात, आणि मग ते सगळा जो ब्लड मधला कचरा आहे त्याची लघवी तयार करतात, त्याचं युरिन तयार करतात. हे सगळं किडनी करते. म्हणजे कोण करते? हे सगळं म्हणजे नेफ्रॉन्स करतात. बाळांनो लक्षात ठेवायचं, नेफ्रॉन्स हे कामं करतात. म्हणूनच नेफ्रॉन्सला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी म्हणून ओळखल्या जाते. तर आता आपल्याला नेफ्रॉनची स्टडी करायची आहे. नेफ्रॉनचं सगळ्यात आधी आपण डायग्राम एक ड्रॉ करू, आणि मग त्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चरची स्टडी आपण करू. बाळांनो, किडनीच्या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिटला नेफ्रॉन असं म्हटलं जातं, आणि त्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर मी बोर्डवर काढलेलं आहे, आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. नेफ्रॉन खूप इंटरेस्टिंग आहे, नेफ्रॉन खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कधीही विसरायचं नाही. तुम्ही जोपर्यंत 11-12 मध्ये आहे हे स्ट्रक्चर विसरायचं नाही, कारण की या नेफ्रॉनलाच स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हटलं जातं किडनीचं. किडनी जे काम करते या नेफ्रॉनमुळेच करते. म्हणून तर किडनीच्या स्टडीला दी स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ किडनी इज कॉल्ड नेफ्रोलॉजी. या नेफ्रॉनवरूनच हा वर्ड तयार झालेला आहे, नेफ्रोलॉजी. लक्षात ठेवा, किडनीचा जो स्टडी केला जातो, किडनीचा स्ट्रक्चर, त्याचा शेप, साईज, त्याचे डिसीजेस
या सायन्सला नेफ्रोलॉजी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातला जो तज्ज्ञ असतो, त्याच्यातला जो स्पेशालिस्ट असतो, त्याला म्हटलं जातं नेफ्रोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरही लक्षात ठेवा की जो डॉक्टर असतात, जे किडनीचे जे फिजिशियन जे डॉक्टर असतात, त्यांना नेफ्रोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. किडनीचे तज्ज्ञ असतात ते. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांची जर ते नेम प्लेट वाचली, जे किडनीचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची नेम प्लेट वाचली, तर त्या नेम प्लेट समोर तुम्हाला लिहिलेलं दिसते नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे कोण? किडनीचे तज्ज्ञ. तर अशी ही जी किडनी आहे आपल्या ह्या ज्या किडनी आहे दोन्ही, ह्या त्यांचं जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ते आहे नेफ्रॉन. आणि आपल्या प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख किंवा 1 मिलियन एवढे नेफ्रॉन्स असतात. आणि हे नेफ्रॉन्स असतात कसे? तर ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. बघा हे असं ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. नेफ्रॉन कसे? ट्युब्युलर म्हणजे काय? ट्यूब सारखे, जशा ट्यूब असतात तसं हे ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचं. आणि प्रत्येक नेफ्रॉन हा 4 ते 6 म्हणजे 4 to 6 सेंटीमीटर एवढा लॉंग असतो. किती लॉंग असतो? 4 to 6 सेंटीमीटर एवढा लॉंग. लक्षात ठेवायचं 4 to 6 सेंटीमीटर एवढा हा नेफ्रॉन लॉंग आहे, एवढी ही ट्यूब लॉंग आहे. आता हा जो नेफ्रॉन आहे हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. कोणते नेफ्रॉनचे 2 पार्ट आहेत? तर त्याचा आहे एक म्हणजे ग्लोमेरुलस आणि दुसरा पार्ट आहे रिनल ट्युब्युल्स. तर हे बघायचं आता कोणतं आहे. हा जो नेफ्रॉन तुम्हाला दिसतो याचा आपल्याला 2 पार्टमध्ये स्टडी करायचा आहे. 2 पार्ट कोणते आहे या नेफ्रॉनचे? तर याचा एक पार्ट म्हणजे तुम्हाला दिसतो हा आतमध्ये जे कॅपिलरीचं हे जे आपलं ब्लड व्हेसलचं जे जाळं तयार झालेलं आहे, जे नेटवर्क तयार झालेलं आहे, त्याला ग्लोमेरुलस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्लोमेरुलस. आणि हा जो ग्लोमेरुलस आहे, हे जे नेटवर्क आहे ब्लड व्हेसलचं, हे ज्या कप लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. दिसते ना तुम्हाला असा कप, आपला चहाचा कप कसा असतो तशा कप लाईक स्ट्रक्चरमध्ये हे ब्लड व्हेसलचं जाळं प्रेझेंट आहे, हे नेटवर्क प्रेझेंट आहे. याला ग्लोमेरुलस असं म्हटलं जातं. आणि या कप लाईक स्ट्रक्चरला बोमॅन्स कॅप्सूल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बोमॅन्स कॅप्सूल. आता या पूर्ण स्ट्रक्चरला म्हणजे काय? ग्लोमेरुलस आणि बोमॅन्स कॅप्सूल म्हणजे हे कप लाईक स्ट्रक्चर आणि याच्यामध्ये असलेले ब्लड व्हेसलचं नेटवर्क, याला मिळून, या दोघांना मिळून म्हटलं जातं मालफिजियन बॉडी किंवा मालफिजियन कार्पसल्स. लक्षात ठेवायचं मालफिजियन बॉडी असं म्हटलं जातं. आता हा तर झाला नेफ्रॉनचा एक पार्ट. कोणता? ग्लोमेरुलस. आणि बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे नेफ्रॉनचा त्याला म्हटलं जातं रिनल ट्युब्यूल. कोणता आहे? रिनल ट्युब्यूल. तर नेफ्रॉन अशा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. कोणत्या पार्टमध्ये? एक आहे ग्लोमेरुलस आणि दुसरा आहे रिनल ट्युब्यूल. तर हा बघितला तुम्ही, हा ग्लोमेरुलस. आणि मग राहिलेला पार्ट कोणता आहे? हा रिनल ट्युब्यूल. हा ट्यूब सारखा स्ट्रक्चर. तर हा असा नेफ्रॉन आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतो. आपल्या ज्या किडनीज आहेत त्या किडनीजमध्ये हे नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर या नेफ्रॉनचे काही पार्ट आपल्या किडनीच्या कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट आहे, तर काही पार्ट नेफ्रॉनचा मेड्युलामध्ये प्रेझेंट आहे. बघा लक्षात ठेवा मी काय बोलत आहे, बिलकुल लक्षात ठेवायचं आहे. हा जो नेफ्रॉन तुम्हाला दिसतो ना, हे जे ट्यूब सारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, तर हे किडनीमध्ये प्रेझेंट आहे. आणि या नेफ्रॉनचा काही पार्ट किडनीच्या कॉर्टेक्समध्ये आहे आणि काही पार्ट नेफ्रॉनचा किडनीच्या मेड्युलामध्ये आहे. बघा आठवा की किडनीचं हे जे असं स्ट्रक्चर आहे आपलं किडनीचं, तर त्या किडनीचा 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. हा जो बाहेरचा पार्ट आहे किडनीचा, जो आउटर पार्ट आहे त्याला कॉर्टेक्स म्हटलं, रिनल कॉर्टेक्स. आणि किडनीचा हा जो आतला पार्ट आहे याला मेड्युला असं म्हटलं, रिनल मेड्युला. आणि हा आहे रिनल कॉर्टेक्स. लक्षात आलं ना तुमच्या? तर बघा की हा जो नेफ्रॉन आहे हा या किडनीमध्ये प्रेझेंट आहे आणि या नेफ्रॉनचा काही पार्ट या कॉर्टेक्समध्ये आहे आणि नेफ्रॉनचा काही पार्ट या मेड्युलामध्ये आहे. समजलं का? की हा जो नेफ्रॉन आहे याचा काही पार्ट या आहे सगळं किडनीमध्येच, लक्षात ठेवा. पण या नेफ्रॉनचा काही पार्ट या कॉर्टेक्समध्ये आलेला आहे आणि काही पार्ट या मेड्युलामध्ये आलेला आहे. बघा कोणता पार्ट या रिनल कॉर्टेक्समध्ये आहे नेफ्रॉनचा? तर तुम्हाला दिसतो हा जो वरचा पार्ट आहे कोणता? हा बोमॅन्स कॅप्सूल. आणि हे जे तुम्हाला इथे लिहिलेलं दिसतं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल्स, हा सगळा पार्ट या कॉर्टेक्समध्ये आहे. आणि मग हा जो खालचा राहिलेला पार्ट आहे ज्याला लूप ऑफ हेनले म्हणतात, म्हणजे लूप म्हणजे फंदा, फाशीचा फंदा असतो तसा. तर हा लूप जो आहे याला लूप ऑफ हेनले म्हणतात. हा लूप ऑफ हेनले आणि हे कलेक्टिंग डक्ट हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे या मेड्युलामध्ये प्रेझेंट. बिलकुल लक्षात ठेवा मी काय बोलले तुमच्यासोबत, ते मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. तर लक्षात आलं तुमच्या? तर अशा तऱ्हेनं हे नेफ्रॉन्स आपल्या या किडनीमध्ये सिच्युएटेड आहेत, प्रेझेंट आहेत. आणि यांची संख्या आहे 10 लाख प्रत्येक किडनीमध्ये. आणि हे 2 पार्टमध्ये डिवाइड झालेले आहेत. कोणते 2 पार्ट आहे यांचे? एक म्हणजे ग्लोमेरुलस, जो की हा इथे प्रेझेंट आहे. ग्लोमेरुलस म्हणजे काय?
की ब्लडचं कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे किडनीमध्ये जे ब्लड व्हेसल्स आहेत, जे रक्तवाहिन्या आहेत, त्याला ग्लोमेरुलस असं म्हटलं. आणि ग्लोमेरुलस कुठे प्रेझेंट आहे? कप लाईक स्ट्रक्चरमध्ये. आणि या कप लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं? बोमॅन्स कॅप्सूल. बोमॅन्स हा एक सायंटिस्ट होता, विलियम बोमॅन्स. काय नाव आहे? विलियम बोमॅन्स. हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता. त्यांनी हे शोधून काढलं म्हणून त्याचं नाव या स्ट्रक्चरला दिलं गेलं. असं बरेचसे स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव सायंटिस्टच्या नावावरून त्या स्ट्रक्चरला दिल्या गेलेले नाव आहेत. हे लक्षात आलं? तर आता बघा, तर हा तर झाला या नेफ्रॉनचा एक पार्ट, ग्लोमेरुलस. नेफ्रॉनचा दुसरा पार्ट कोणता आहे? रिनल ट्युब्युल्स. म्हणजे हा राहिलेला पार्ट, हा ट्यूब सारखा पार्ट, याला रिनल ट्युब्युल म्हटलं. आता हा रिनल ट्युब्युल कसा डिवाइड झालेला आहे बघा, तुम्हाला दिसते. हा रिनल ट्युब्युलला काय आहे? हा इथे हा रिनल ट्युब्युलचा हा फर्स्ट पार्ट, याला म्हटलं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल किंवा पीसीटी असं म्हणतात. हा ट्युब्युल, रिनल ट्युब्युलचा पहिला पार्ट दिसतो आपल्याला, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल किंवा पीसीटी म्हणतात. त्यानंतर मग हा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल असा खाली आलेला आहे आणि असा याचा एक फंदा तयार झालेला, लूप, फाशीचा फंदा असतो. लूप म्हणजे फंदासारखं स्ट्रक्चर तयार झालं, लूप तयार झाला. आणि त्या लूपला म्हटलं लूप ऑफ हेनले किंवा हेनलेज लूप असं म्हणतात. हेनलेज लूप किंवा लूप ऑफ हेनले, हा जो फंदा तयार झाला. आता तुम्हाला दिसते की हे जे ट्युब्युल आहे हे खाली उतरताना पण दिसते आणि वर चढताना पण दिसते. खाली उतरताना या ट्यूबला नाव काय? या ट्यूबला नाव आहे डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, है ना? डिसेंडिंग खाली उतरलं. आता वर चढला आहे ट्यूब, हे जी ट्यूब्युल आहे वर चढली म्हणून याला म्हटलं असेंडिंग लूप ऑफ हेनले. हे आहे डिसेंडिंग, हे आहे असेंडिंग. तर ह्या कंप्लीट स्ट्रक्चरला म्हटलं लूप ऑफ हेनले, हा फंदा. लक्षात आलं? मग नंतर तुम्हाला दिसते की जेव्हा हे ट्युब्युल अशा वर इथे येईल, या पार्टमध्ये येईल, तेव्हा या पार्टला काय म्हटलं? डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल किंवा डीसीटी. दूर आहे मेन बॉडीच्या दूर असलेल्या स्ट्रक्चरला डिस्टल म्हणतात आणि मेन बॉडीच्या जवळ असलेल्या स्ट्रक्चरला प्रॉक्सिमल असं म्हणतात. नेहमी लक्षात ठेवायचे, सायन्समधले हे वर्ड इम्पॉर्टंट आहे. आता बघा, हे मेन स्ट्रक्चर आहे, याच्या जवळचा पार्टला म्हटलं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. कन्व्होल्युटेड आहे ना, कन्व्हर्ट झालेलं असं लूप सारखं आहे ना, ट्यूब सारखं, म्हणून याला म्हटलं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल, पीसीटी. आणि हे या मेन स्ट्रक्चरच्या हे स्ट्रक्चर दूर आहे म्हणून याला डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल असं म्हटलं किंवा शॉर्टमध्ये याला डीसीटी असं म्हणतात. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला ही जी ट्युब्युल, हे जे ट्युब्युल आहे, जे छोटी ट्यूब आहे, ही या कलेक्टिंग डक्टमध्ये जाऊन ओपन होते. कुठे जाऊन ओपन झाली? ही या कलेक्टिंग डक्टमध्ये. आता या नेफ्रॉननी काय केलं? पूर्ण जे ब्लड आलेलं आहे इथे, ह्या काय? ह्या ब्लड कॅपिलरीज आहे. ही जी मेन ब्लड व्हेसल्स आहे, हिला म्हटलं ॲफरंट आर्टेरियोल. ही येणारी आहे, याचा डायमीटर मोठा आहे. आणि मग ही आतमध्ये आल्यानंतर, या बाउमन कॅप्सूलच्या आतमध्ये आल्यानंतर ही कॅपिलरी याची मोठं नेटवर्क तयार होते आणि मग ही बाहेर पडते. कॅपिलरी छोटी, ही ब्लड व्हेसल बाहेर पडते आणि या बाहेर पडणाऱ्या ब्लड व्हेसलला म्हटलं जातं इफरंट आर्टेरियोल. याचं नाव आहे इफरंट. ही याचा डायमीटर छोटा आहे, हिला म्हणतात इफरंट. ही इफरंट आर्टेरियोल आहे आणि ही ॲफरंट आर्टेरियोल आहे. हिचा डायमीटर मोठा आहे, हिचा डायमीटर छोटा आहे, लक्षात ठेवा. आणि मग हे ज्या ब्लड व्हेसल्स आहे ह्या अशा बाहेर पडतात आणि मग ही जी लूप दिसते तुम्हाला, लूप ऑफ हेनले, या स्ट्रक्चरला हे पूर्ण हे जे ब्लड व्हेसल्स आहेत यांनी पूर्ण असं गुंडाळलेल्या सारखं आहे आणि मग हे स्ट्रक्चर जे आहे हे असं इथे जाऊन एंड होऊन जाते. आता मग या नेफ्रॉननी काय केलं? या नेफ्रॉननी इथून जे ब्लड आलं, ॲफरंट आर्टेरियोलमधून जे ब्लड आलं ते पूर्ण इथं फिल्टर झालं, पूर्ण गाळून टाकलं गेलं आणि मग जी लघवी आहे ती अशी जमा झाली, इथून आली आणि या कलेक्टिंग डक्टमध्ये आपली युरिन जी आहे ती जमा होते आणि मग आपल्या किडनीमध्ये येते. किडनीमध्येच आहे हे सगळं स्ट्रक्चर तर, आणि मग युरेटरमध्ये जाते. हे सगळं इथून जे लघवी झाली आपली युरिन, हे युरेटरमध्ये चाललं जाते. म्हणूनच याचं नाव काय? कलेक्टिंग डक्ट. हे कलेक्ट करते, जे काही इथं तयार झालं हे सगळं कलेक्ट करायचं काम हे कलेक्टिंग डक्ट करते. काय कलेक्ट करते? हे आपली युरिन कलेक्ट करते आणि मग युरिन जे आहे युरेटरमधून आपली ब्लॅडरमध्ये चालली जाते. तर अशा तऱ्हेने या सगळ्या स्ट्रक्चरचं हे काम आहे, फंक्शन आहे. आता आपल्याला आणखीनही याच्यामध्ये डिटेल स्टेप बाय स्टेप आणखीन डिटेलमध्ये या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर शिकायचं आहे. तर ते सगळं स्ट्रक्चर जे आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.